नमस्कार मंडळी, मी डॉक्टर सूर्यवंशी, सद्गुरू ॲस्ट्रो अँड वास्तू मार्गदर्शन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत करत आहे. आपण बघत आहोत भाग्यदेवता. याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वृश्चिक लग्नासाठी बघितलं होतं. यामध्ये बघणार आहोत आपण धनु लग्नासाठी भाग्यदेवता. धनु लग्नाच्या व्यक्तींनी स्वतःच्या शारीरिक स्वास्थ्यासाठी दत्तगुरूंची उपासना करणं गरजेचं आहे. दत्ताचा मंत्र, दत्तांचं स्तोत्र, दत्त बावन्नी, गुरुवारच्या दिवशी दत्तांना अभिषेक, पौर्णिमेच्या दिवशी दत्त महाराजांचं तीर्थक्षेत्र जिथं असेल त्या ठिकाणी जाऊन दर्शन घेणं आणि शक्य झालं तर त्या तीर्थक्षेत्री स्नान करणं हे खूप गरजेचं आहे. धनु लग्नाच्या व्यक्तींनी त्यांची जी कोणती भाग्यदेवता असेल त्याची उपासना करणं नितांत गरजेचं आहे. त्याच्यामध्ये देखील स्तोत्र, मंत्र, कवच, ग्रंथवाचन, दानधर्म, सदाचार, भाग्यदेवतेचं रत्न वापरणं देखील खूप गरजेचं आहे. आणि या दोन्हीच्या बरोबर धनु लग्नाच्या व्यक्तीने शनी महाराजांची उपासना करणं गरजेचं आहे. शनी ही त्यांची धनदेवता आहे. बघा, शनी ही धनु लग्नासाठी धनदेवता आहे. त्यामुळं शनिवारचा उपवास चालू शकेल. शनिवारी शनीला तेलाचा अभिषेक, शनीला काळे मीठ, काळे तीळ, काळे उडीद, जेवढं जमेल तेवढं करावं. अगदीच अडचण असेल तर शनीचं रत्न देखील त्यांनी वापरणं तर चालू शकेल. परंतु योग्य त्या आपल्या प्रॉपर ॲस्ट्रॉलॉजरना आपली पत्रिका दाखवून शनीची परिस्थिती कशी आहे ते बघून नीलम हे रत्न त्यांनी वापरायला हरकत नाही आहे. त्याचबरोबर स्वतःच्या कुलदेवतेची म्हणजे कुलस्वामी आणि कुलस्वामिनी यांना किमान वर्षातून एकदा तरी जाऊन त्यांचं दर्शन करून त्यांचं जे काही रीतिरिवाजाप्रमाणे असतील सगळ्या गोष्टी त्या केल्या तर भाग्यदेवता नक्कीच तुम्हाला प्रसन्न होईल, तुम्हाला सपोर्ट करेल. तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला यश नक्कीच मिळू शकेल. ठीक आहे, बघत राहा. काय अडचण असेल, काही शंका असेल, काही सूचना असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण हे यूट्यूब चॅनल माझं एकट्याचं नाही आहे, आपणा सर्वांचं आहे. ओके, थँक्यू, धन्यवाद. सी यू टुमॉरो.